हाय हॅलो नमस्कार. तर लग्न झाल्यानंतर मॉर्निंग ही किचन पासून सुरू होते, दुसऱ्या कुठल्याच ठिकाणापासून सुरू होत नाही. कारण पटपट पटपट आपल्याला टिफिन करायचे असतात, ब्रेकफास्ट करायचा असतो, मुलांना स्कूलमध्ये पाठवायचं असतं. मग माझी ही तीच धावपळ चालू होती. पटकन स्वयंपाक करून घेतला माझ्यासाठी, नंतर निवांत चहा बनवला, चहा पीत बसले आणि त्याच्यानंतर तुळशाचा मिलांचा टिफिन पॅक केला, तिला रेडी केलं, तिने नमो वगैरे करून घेतला आणि मी माझा नाश्ता करून घेतला. नाश्ता म्हणजे काय, रात्रीचा पराठा उरला होता, रात्रीचा भात उरला होता, मस्तपैकी त्याला फोडणी दिली, गरम केला आणि त्याचा नाश्ता करून घेतला. त्यानंतर मिलनही रेडी झाले आणि आज बाप लेकींची छान मस्ती चालू होती. त्यांनी सॉक्स वगैरे घातले तिला, मग तिला रेडी केलं बाकीचे शूज वगैरे घालून आणि मग त्या दोघांना बाय बाय करून मला माझ्या आवडतं काम करायला जायचं होतं. मग त्या दोघांना बाय बाय केला आणि मी घुसले भांड्याच्या दुकानामध्ये. आणि जी मी सेव्हिंग करते, जी मी पैसे साठवते, म्हणजे घर खर्च करून जे माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे उरतात ना, त्यातनं मी ही भांडी घेत असते. कारण हे पितळाचे भांडे खूप कॉस्टली असतात, खूप जास्त महाग असतात. ते एका वेळेस सगळे भांडे घेणं होत नाही. आधीचे जे भांडे आहेत आपल्या घरातले पितळाचे, ते मी गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी घेतले होते माझ्या साठवलेल्या पैशांमधनं. आणि आता त्यानंतर पुन्हा हे भांडे घेतलेले 1-1.5 वर्षांनंतर माझ्या साठवलेल्या पैशातनं. कारण खूप महाग असल्यामुळे एकदम सगळ्या गोष्टी घेणं होत नाही. संसार म्हटलं की बाई माणसाला भांड्यांची खूप आवड असते, भांडे असले तरी घ्यावेसे वाटतात. तर माझी काहीशी मांडणी अशी या भांड्यांनी भरत आलेली आहे. ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या मी माझ्या साठवलेल्या पैशातनं घेतल्या. चलो बाय बाय.